तू युवराज आहे? तू युवराज आहेस का? युवराज आहेस का? तू युवराज आहेस का? अरे ती युवराजला बोलते की तुझा काय संबंध आहे? झालं काय ना होकार दिला का? अरे तुम्हाला माझं का खोडं? माझं का खोडं होती मी? आहे, तुम्ही मध्यंतरी बोलू नका. दरबारमध्ये लग्न आहे म्हणल्यावर आम्हीचा बी आपल्याला बी अरे, बोलायला आता काय? लग्न करायचं आहे. मला काय म्हणायचं? विचार चाललेला आहे. अरे वाज आहे ना, माझ्या लग्नाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? लग्न व्हावं. नाही नाही, तुमचं लग्न व्हावं. नाही नाही, हे कसं बोलतोय बघा बरं? नाही नाही का, तुमचं लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे. तर न होणे असं निश्चय. पण कसं आहे, लग्न काय तुम्ही स्वतः करणार आहे का? कुणी तर नवरदेव बघितला पाहिजे. अंदाजे वय किती वर्षाचं आहे तुमचं? वय 22. म्हणलं लय नवरदेव पाहिजे 24 वर्षाचा. काय चुकीचं बोलतोय मी आता? बरोबर आहे, तू चांगलं आपण बोलतोस. महिन्यासारखे जोडी दिसता का नाही? आहे ना, पण नाही, त्याच्या पुढे काय तर तुझा तर्क असणार आहे. नाही नाही, त्यात तुम्ही अवघड आहे हो. काय? 24 वर्षाचा नाही मिळाला. 12 वर्षाचं 2 लाव होतो. शॉर्ट वाजला. काय योग्य दरबार मध्ये राहावं का म्या कुठं जावं हेच मला कळलं. का तू सांग योग्य आहे का हे? अहो नालाय का 12 वर्षाचं 2 लावा होतं का? तुला अकलीचा भाग आहे का? नवऱ्या झाले किती? फार नवरं 2 झालं टायला फाडून खातेली 1 मासान खंडीभर असा. मी सांगतो तुम्हाला सायन्सचं वय वर्ष किती आहे म्हणलं आता? 100. नुसतं 22 आहे काय? 22 तर मुलगा एक 25-26 वर्षाचा असावा. दोघांच्या मध्ये 4 वर्षाचा डिफरन्स हा असावा. हवलदार, मला असं विचारायचं आहे, दोघांच्या मध्ये 4 वर्षाचा डिफरन्स कशासाठी हवा रे? नाही त्याशिवाय नॅट लागत नाही ना. अहो, संसाराला नॅट लागत नाही. संसाराला बोंबल. संसाराला म्हणतोय तर तुम्ही मला रागात काय म्हणताय का? बाबासाहेब, ही काय यांच्या तोंडाला काही लागून जमणार नाही. बरं का? एवढं सगळं नाही, नाही, आता मी दरबारात राहत नाही. तुमची ही लाडाची नोकर आहेत ना, तुम्ही ठेवून घ्या. हा, चालू करा, हो बाई. अहो, त्यांना क्वार्टर म्हटलं. हो बाई, जावा. काय बोलू का? नाही ना. मनोरमा, एवढं माणसाला रागवायचं नसतं. रागावरती नियंत्रण मिळवावं. हे कसं बोलतात बघा बरं? हे विनोद आहे, प्रामाणिक आहेत म्हणून याला दरबार. कसं बोलतात? त्या रागावत नाही त्या. मग लगीन करायचंय वरच्या मनानं म्हणायचंय. काय म्हणणं आहे तुझं? जरी त्रास झाला, लग्न झाला तर त्यांना कधी करावं लागणार आहे का? तुम्ही जावा रे. लग्न म्हणतोय. एवढं काय त्यांचं रागायचं काय नाही. आपोआप ते जाते डोक्यात. महाराजांचं कसं झालं म्हणजे महाराज काय म्हणतात तुमचं पहिले लग्न करा. पोरच काय हो कोणाची बाय काढून गेली तर ठीक आहे, आम्ही तात्या साहेबांना सांगून खंडोखंडीच्या देशोदेशीच्या राजांना निमंत्रण पत्रिका पाठवतो, निरोप पाठवतो, फोटो पाठवतो आणि सुंदर असा वर पाहून आपण विवाह करू. चालेल? रविवार आहे. खंडोबाला काय फोटो पाठवण्याचे कारण? खंडोबाला फोटो कशाला पाठवायचे? खंडोखंडीच्या राज्यांना तेव्हा आज रविवार आहे, काहीच आहे आपली. बाबासाहेब तुम्हाला माहित आहे आम्ही इथं आल्यापासून प्रत्येक रविवारी या आपल्या दरबारच्या असणाऱ्या लालबागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी जात असतो. बरोबर आहे. आज या ठिकाणी तुम्ही बोलवलं म्हणून आम्ही आलो, नाही तर आम्ही लालबागेकडे निघण्याची तयारी करत होतो. असं ना? नाही कोण लालबागेत जाणार? पुढे या. अरे पण खा त्या कोरोनाच्या काळात बागेत खांद्यावरून पाणी आणून जाण्याने घातलंय. हो, मी सांगतो त्या पद्धतीने जायचं, बागेत आगावपणा करायचा नाही. अरे झाडाची फांद्या मोडायच्या नाही, त्या नाही फुलं तोडायची नाही ती. नाही. तुम्हाला सांगतो
नासधूस कुठली त्या झाडाची होता कामा नाही. करायचीच नसते. दोघांनी आम्ही खांद्यावर पाणी आणून गाठलं या. अरे बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, झाडावर सू करायची नाही. अहो, झाडे जायचे ती म्हणून सांगायला लागले. मी बी कान देऊन ऐकायला लागलोय. आम्ही लहान आहोत का आता? झाडं जळते ती होते ना. अरे हरामखोर आज तिथं सगळी सोय केलेली आहे आपण. आणि पलीकडे दाट झाड आहे ती, तिकडे जायचं नाही. का? मी नाही. सिंह. हा, आणि औसाला हांडगायचं. अहो, त्याचं झाडात जायचं मग ती सगळं. हांडगे नव्हे, लांडगे. हा, औसा. अस्वल. आता ऐका, मी हात उभी विनंती करू. पाठीमाग. नाही जायचं तुला. एवढं आहे का मग? मी काय म्हणतो ऐका. बघा, हे बघा, काय माझ्या आवडीने फुल तर आणलं की राव, कवाचं आणत नाही ती नाही. हा. ते गुलबण वाकवली. तुझ्या बापाने कुठं असं फुल आहे का? अहो, हाय ते फुलाचं नाव काय? गुल बकावली. आता त्याने वाकवलेली फुलं या त्याच्यात कुठं मिळायची? काय हरकत नाही. तेव्हा बाबासाहेब, तुम्ही तुमच्या कामाला लागा, आम्ही आमच्या कामाला लागतो. भान ठेवा. आणि सूर्यास्त होण्याच्या अगोदर परत राजवाड्यामध्ये या म्हणजे झालं. येतोय. या. पुढे या. काय रे? काय नाही बा. आमचे मित्र संभाजी पाटील यांनी मला 500 रुपये बक्षीस दिले. मी त्यांचा आभारी आहोत. माझे मित्र तिसिंगेचे सरकार यांनी मला 551 रुपयाचं बक्षीस दिले. मी त्यांचा पूर्णपणे आभारी आहे. देवाने दिले धन. खिशात ठेवावे जपून. यू आर करेक्ट. काय झालं म्हणतो बोलतोय? काय तुझ्या घराची जाण झालंय का उद्या? एक काम करा. काय करणार तू? हे कर मी. फक्त एक याच पावली जावा आणि आपल्या राष्ट्राचे तात्याचा आहेत ना, त्यांना ताबडतोब दरबारमध्ये पाचारण करा. कशाची पात्र आणू? बोलवून आणायचंय. पाचारण म्हणजे बोलवलं काय? बाजार हाणूस तर थांबत नाही. या दोघांनी धरायचं सुधारला हाणायला खूप म्हणायचं. ती बी लई नेता काय हाणता येईल. हे धपकाय पण तो धबक आहे. तात्या साहेबाला बोलवतो. बोलो. काकासाहेब. कात्या तात्या म्हणतोस का? काकासाहेब. मला फाकड्या तो बघ. लेवा हो खाऊन या आला कडे आता. अरे कळाय ना महाराजांनी विश्रांतीच्या वेळेस भुकाय काय झालं? काय झाले? विश्रांतीच्या वेळेस भुकण्यास का त्रास आम्हाला घेता? वाटलं लांडे आले. नाही झोपताना पाय हलवू नका. भुकायला लागली म्हणजे आम्ही कुत्री आली. महाराजांनी बोलवलंय. राजाने हा का? काय माहित गवंड्या नाही. आता काय चुना द्यायचा वाटतं. आपण देणार आहे. तुमच्या हाताखाली हे माणसं तुला देतील. आता त्या साहेबांना नव्हतं, तुम्हाला तिथे नेऊन सोडणार आहे. गवंड्या आता खाली मी चुना द्यायला जाणार आहे. तुम्ही नुसता इटा द्या. तू नुसत्या इटा दे की. हा हा मला म्हणते ती. बोलवलंय महाराजांनी. किडा आलाय का? डोळ्यावर किडा आलाय का म्हणते? माणूस किडा आल्यावर हसतं. हा डोळ्यावर किडा आल्यावर. लाईटीवरचा किडा अंगावर आला का असं म्हणायचं. हा राजाला का आठवण येणार नाही? काय तसं काय चोरलंय मी ते? अरे तसं नाही. तर प्रेमाची माणसं असतात ना, त्या प्रेमाच्या माणसाची आठवण सारखी माणसाला होत असते. कराय कराय. आम्ही या राष्ट्राचे आधारस्तंभ आहोत. होय होय. आणि आधारस्तंभावरती कशाचा भार असतो? कर्जाच्या पाल्याचं.
कशाचा? मांडवावरतीच असतं या आम्हाला माहित नाही जाऊ. तांदूळ पडायचं आधारस्तंभ दाखिले की नाही का? मूर्खासारखी भाषा नको. मग कशाचा आधार असतो? संपूर्ण राजकारभाराचा आधार आमच्यावरती आहे. हा म्हणजे तात्यासाहेबांवर असं त्यांना म्हणायचं आहे. बरोबर आहे. तेव्हा काहीतरी खलबत असेल. काय आहे? आम्हाला काय माहित नाही. खलबताच आहे. नर्मदा काय आहे? मिरच्या पोटाची ती. बोलवलंय दरबारात. हे त्याच्या मारी धरून जुगार खेळ रमेश खेळते का काय रे? बहुतेक रमेश खेळते. तिने पाणी यायला आलाय का? अरे राणी पुंगडन दशी आहे. राणी पुंगडन दशी आहे. हे काम करते. काय? आज ओपन काय येईल विचार की मग. ओपन काय निघतोय? ओपन काय निघतोय? हे ओपनचे पत्ते नाहीत. मग आपलूच आहे तिकडूच. हे काय काढून द्यावं लागला आम्हाला तुम्ही? शकुनी मामा कशात प्रवीण होता? आता त्याच्या जेवायला नाही. कुणाच्या? मी बघत असं मी लगेच सांगितलं. ए नालाय का शकुनी मामा कशात प्रवीण होतो एवढं साधं करता हाण खातो का शेण खातो? कशात? गट्ट्या गट्ट्या खेळण्यात प्रवीण होता का? मग कशात होता? महाभारतातला शकुनी मामा काय झालं? कशात प्रवीण होता हा. मला देखील आठवत नाही. आणि मग कशाला बोलताय तुम्ही? सोंगट्याच्या नावात प्रवीण होता. हा सोंगट्याचा डाव. हा सोंगट्यामध्ये सिमग्याला सोंग काढते ती का नाही? चाल सांगताना बरोबर राजाने बोलू नये का? हो हो. माझ्या डोक्यातील विचार तुम्हाला नाहीत करणार. हा, कशाला काय देतं? कशाला आता काय ते पण- चांगलं? हे काय आहे? काळू आहे काळू. रावला ते नाकातून मेंदू बाहेर आला असता की. तात्यासाहेब अंड फोडून लावू. तुम्हाला काही बोलू नये. हा. चल बाबूला, मला जाऊ द्या. जितनी आसमान में तारे हो उतने दुश्मन हो. जितनी आसमान में तारे हो उतने दुश्मन हो. मदद खुदा की हो पालनामा का हो. महाराजांच्या चरणी प्रणाम आहे. इकडे 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 काय इकडे. आशीर्वाद कोणाला दिला? त्याने दिला. तुम्ही खाली वाकला तेव्हा तुमच्याजवळ कोण होतं? तुम्ही खाली वाकला तेव्हा कोण होतं? त्या भावनेच्या भरात मी कुणाकडे पाहिलं नाही. महाराज होता. कोण होतं? कोण होता? यो होता. त्याने आशीर्वाद दिला, म्या दिला नाही. आशीर्वाद दिलाय ना, तोच होता. ते आशीर्वाद दिलेला नाही. तोच होता. त्याचं नाव आहे आशीर्वाद. तू त्याला काय म्हणतो तू? आता एक महाराज आहे आणि प्रधानजी काका दोघ जण बोलणार आहेत. मध्ये काय बोलू नको. आशीर्वाद मी ह्याला म्हणलोय. हा, त्याला बोल. आशीर्वाद कोणी दिला? तुम्ही घ्यायला कोणापेक्षा वाकला होता? राजांच्या समोर. तिथं जाऊन विचारा जाऊ मला काय केलं? म्हणजे तो काही बोलला नाही. आपला काय संबंध आहे? भास झाला असेल मला. कदाचित भास झाला असेल. महाराज भास झालाय वाटतं. एक श्लोक झाल्यावर कसं होतंय? भास तुला. तात्यासाहेब, या राष्ट्राचे आपण आधारस्तंभ आहात. या राष्ट्राची सर्व सूत्र आम्ही तुमच्या स्वाधीन केलेली आहे. बरोबर. आणि त्याशिवाय आपण विश्वासू नोकर.
या दरबारमध्ये दुसरा कोणीही माणूस नाही एवढा अति विश्वास हो. बरोबर. अति विश्वास हो. कुठेतरी लागेल हा नका. राजांच्या मनात आमच्याबद्दल इतका विश्वास आहे मग हे तुम्ही देखील पाहिलं. होय होय होय. आज तात्याचाही बोला. आज दरबारमध्ये बोलवण्याचं एक महत्वाचं कारण आहे. कोणतं कारण? तात्याचाही आपल्या दरबारमध्ये एक आनंदाची गोष्ट घडणार आहे. आनंदाची नवं घेऊन देणार आहे. एक आनंदाची गोष्ट घडणार आहे. कोणती? कोणती? आणि ती गोष्ट सांगण्यासाठी आम्ही आपल्याला दरबारमध्ये पाचारण केलेलं आहे. राजे, आपल्या मुखातील वार्ता ऐकण्यासाठी कान कसे आतुर झाले आहे? कापायला लागले. काय आतुर म्हणजे तसं घडलंय होणारच आहे तसं. काय? शिळी कापणार. तात्याचाही शिळी कापणार. आपण त्यांच्या दोघा गेलाय, माझे मी घोड्याकडे घेऊन निघेल. मध्ये मध्ये बोल नका. जो बैस, गप्प बैस, शांत हो जाए. स्टॉप इट. यस, नो किंग. थँक्यू. आम्हाला एवढे देतं. येस नॉट आवाज. चुप ना. बोला महाराज, कोणती आनंदाची बातमी आमच्या कानावरती घालणार आहात? ऐकायचंय आपल्याला. हो. आणि ती वार्ता जर आपण ऐकली तर आपले काळी आनंदानं फुलून येईल. एवढी आनंदाची बातमी? हो. कोणती? कोणता राजा आपल्याच फितून झाला? कोणतं राष्ट्र आपल्याच जोडलं जायचंय? महाराज, कुणाकडून खंडणी वसूल आगाऊ झाली. कोणती आनंदाची बातमी आहे? त्याच्यापेक्षाही फार मोठी बातमी आहे ही. याच्यापेक्षा फार मोठी? हो. कोणती? ऐकायचे? हा. आमची असणारी एकुलती एक राजकन्या, हा. तिचा विवाह करायचा आमचा विचार आहे. आणि त्या राजकन्येला वर शोधण्याचा काळ आम्ही आपल्यावरती सोपवत आहे. आहे. आनंदाची बातमी आहे. कारण आणि आमच्यावरती काम एवढी मोठी म्हणजे एवढी कामगिरी सोपवली त्याबद्दल मला देखील आनंद झालाय. समुद्र उत्सव आनंदाला आनंद झाला आहे ना. हो हो. मग आमच्या राजकन्येचे फोटो काढा हा. आणि खंडोखंडीच्या देशोदेशीच्या राजाला पाठवा आणि तिच्यासाठी एखादा सुंदर वर पहा म्हणजे झाला. बस. महाराज, एवढी मोठी कामगिरी या पामरावरती कशाला पाठवताय? का? नाही, बरं हे कसं आहे महाराज, आता राजकन्याला वर शोधायचं काम आज मी 100% करेन. त्याची चिंता तुम्ही करू नका. परंतु आजकालच्या मुली आम्ही जर वर शोधला तर त्यात काय कुठल्या गोष्टी घडल्या तर मी काय त्याला दोष माझा नसेल. तात्याचाही तसं म्हणू नका. आमच्या शब्दाच्या बाहेर आमची मुलं नाही आणि तो वर शोधल्याच्या नंतर त्याला नापसंत करणार नाही. कारण आमच्याप्रमाणे तुम्हालाही मानतात. ठीक आहे, लागतो का मग? लागा कामाला. आपण निर्धास्त राहा. येतो आहे आम्ही. आमच्या मदतीसाठी कोण आहे? तुमच्या मदतीसाठी आपले 2 सेवक घ्या. हवलदार, आमच्या राजकन्येसाठी वर शोधण्याचं काम आम्ही तात्या साहेबांच्या वरती सोपवलेलं आहे. आणि त्यांच्या मदतीसाठी तुम्ही दोघे थांबायचं. त्यांना काय हवं नको ते पहा म्हणजे झालं. त्यांच्यावर काम सोपवलंय. तात्या लग्नाचा एजंट आहे का काय? येणार आहे का? वधूवर सुचव. वधू? जाऊ दे, थोरला माणूस आहे, ती इथे बघेल काय असेल. वगैरे काय येणार? आपण बी साथ देऊया की काय त्यांना? सात ते दिवे काय जाताय ना का तात्या साहेब? निघा. हा? अरे निघा. निघाच की म्हटलं मग. या तुम्ही या. त्या आता ह्या एक पाहुण्यानं आम्ही बघतो काय सांगितलंय महाराजांनी? कसा हरकलाय बघ.